आम्ही सारे खवय्ये. आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. अंतर आपली पुढची रेसिपी काय आहे? आलू टिक्की. आलू टिक्की. ही कोणी शिकवली तुला? माझी मॅडम, क्लासच्या मॅडम. हो. हा. बर, क्लासच्या मॅडम शिकवली आणि तू काय केलंस? ती घरी येऊन बनवली. स्वतंत्रपणे केली? हो. कोणाची मदत न घेता. क्या बात आहे. ह्याच्याबद्दल तुला एक गोळी देतो. थँक्यू. आणि मी पण एक खातो. काय इम्बॅलन्स व्हायला नको ना. ओके. आता आपण बघतोय आलू टिक्की. काय काय मला साहित्य सांगतेस? काय काय? आलू बॉईल केला, अंड्याला मॅश केला, कोथिंबीर, मिरची, लिंबू रस, हिंग, जिरं, राई, कढीपत्ता, मीठ, हळद आणि साखर. क्या बात आहे. ह्याच्यात काय वेगळे पण काय आहे? आता आपण काय करणार? पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा आपल्याला पोटॅटो टाकायचा आहे. ओके. पोटॅटो मी तुला ह्याच्यात टाकून देतो. ओके ओके. आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? कोथिंबीर. ओके. मिरची. ठीक आहे. ओके. आणि लिंबाचा रस. लिंबाचा रस किती चमचे ग? सगळं. सगळं? ओके. बघू ना आता आंबट. ओके, 2 चमचे तुम्हाला. ओके. आता आपण याला मिक्स करूया. ह्याच्याला मिक्स करायचं आपण. तो देते. आपण ह्याला पण हात करू शकतात. खरं म्हणजे हातानेच करायला पाहिजे नाही का? हा. कारण ह्याने मजा येत नाही, आनंद मिळत नाही काही काम करण्याचा. मी करते मग हाताने. पण तुझ्या बहिणीचं नाव नाही सांगितलं जी 10वीत आहे? पूर्वा. पूर्वा. अच्छा. तुझ्या बहिणीची तुझी भांडणं होतात का? असा मी बालिश प्रश्न विचारणारच नाही, कारण बहीण ही भांडण करण्यासाठीच असते. बहीण भाऊ यांची एकमेकांची भांडणं व्हायलाच पाहिजे. पण भांडणं साधारणपणे कुठल्या विषयावर होतात? टीव्ही. टीव्ही म्हणजे बघायचा का नाही बघायचा याच्यावर? कारण की ती अभ्यास करते त्यामुळे मी मुद्दाम टीव्ही लावते. अच्छा, म्हणजे ठरवून त्रास द्यायला पाहिजे, ताईला त्रास द्यायला पाहिजे. मग ताई ओरडते तुझ्या अंगावर. कुठले चॅनल बघते तू? म्हणजे कार्टून वगैरे डिस्कवरी, HBO आणि आपलं झी मार्ट. आणि ताई कुठले बघते? MTV. ते काय गाण्यात सॉंग्स. अच्छा, फक्त गाण्यांचा. बरं, ह्याच्यात मीठ आपण नंतर घालायचं का आत्ताच घालायचं? थोडंसं आत्ताच घालूया ना. मीठ आणि साखर किती घालायचं बघा, मला सांग. चवीनुसार. बस. ओके. साखर थोडी घालू. अजून तुझ्या स्कूल टीचरने शिकवली? नाही, क्लास टीचर. अच्छा, क्लास टीचर. काय नाव त्यांचं? वैद्य मॅडम. अच्छा. त्यांचं नाव संपदा आहे, त्यांचं सरनेम वैद्य मॅडम. अच्छा. मिसेस संपदा वैद्य. आता हे मिक्स झालंय. आता तुम्ही डिश द्या, आपण टिक्क्या बनवूया. मी आणि माझी फ्रेंड ना हे नेहमी बनवायचे. ऋतू. हा. अच्छा, ऋतूला काय आवडतं खायला? ऋतूला म्हणजे चायनीज वगैरे. आणि तिच्या आईच्या हाताची टोमॅटोची भाजी. अच्छा, मग चायनीज घरीच बनवते का चायनीज गाडीवर जावं लागतं? नाही, घरी पण बनवते तिची आई आणि आम्ही कधी कधी बाहेर पण. अच्छा, मग तुला चायनीज फारसं आवडत नाही का? आवडतं, पण ते ओनली सॅटरडे. हा, ओनली सॅटरडे. बरं आहे. हे कसं झालं हे बघायला हरकत नाही का? खाऊन तर बघा, चांगलंच झालं असेल माझ्या हाताचं. अप्रतिम झालेलं आहे. मग आता हे जे इथे हळद, मोहरी हे सगळं ठेवलं, ह्याचं आपण काय करणार आहोत? त्याचा आपण तडका देणार आहे. अच्छा, हे काहीतरी वेगळी आहे आलू टिक्की, नेहमीची आलू टिक्की नाहीये. ओके, बस झालं, ते एवढं राहू दे. आता आपण ह्याच्यात आपल्याला फोडणी करायची ना. काय काय पहिले हिंग टाकूया. पहिलं हिंग. ओके, हे आपण पहिल्यांदा हिंग घालतो ना. हो. ओके, थोडा मोठा करू का मी? करा. ओके, आता आपण राई टाकूया.
आता हे काय जिरं. जिरं. ओके. हळद कधी पण लास्टलाच टाकायची. हळद सगळ्यात शेवटी टाकायची. मागे मग नाही हे हाताने टाकूया. बस. आता हळद. ओके. अशा प्रकारे फोडणी झालेली आहे. थोडा मोठा करून ठेवू का? एक मिनिट. हिंगाचा वास अप्रतिम लागलेला आहे बरं का ग. हो. बस. ओके. आता काय करायचं? आता आपण यामध्ये अच्छा ह्याच्यातच टाकायचं आहे. गुड आयडिया. आणि खायचं कशा बरोबर? सॉस. आपण आपल्याला जर हे पाहिजे असेल ना म्हणजे कशाने पण आपण खाऊ शकतो. सॉस चालेल, चटणी चालेल, काही चालेल. चटणी पण. चटणी सॉस चालेल ना आपल्याला? हो. बस ह्याच्यात 5च बसणार. हो. हे पण गोल्डन ब्राऊन करायचे. गोल्डन ब्राऊन करायचं आणि खायला सुरुवात करायची. आणि हे अप्रतिम लागलं आहे. नुसते करून करायचे काय, खायला पाहिजे ना कोणतरी. दॅट्स इट. आपले जवळपास झालेले आहेत ना. एक बाजू झालेली आहे आपली. आता दुसरी बाजू चालू आहे. तुम्ही सुद्धा दुसरं पान उलटा, म्हणजे वहीचं पान उलटा आणि लिहायला घ्या साहित्य आणि कृती. आलू टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, कोथिंबीर, मिरच्या, लिंबाचा रस, हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता, मीठ, हळद आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबाचा रस, मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाच्या टिक्की करून घ्याव्यात. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हळदीची फोडणी करून त्यामध्ये आलू परतून घ्याव्यात. आम्ही